व्हेरिकोज व्हेन्स मध्ये काय होतं, हा बेसिकली या फुगीर नसांचा आजार आहे आणि या आजारांमध्ये जर पेशंट खूप वेळा उभं राहिलं तर त्या नसा फुगतात पायाच्या नसा फुगल्यामुळे पाय दुखायला लागतात, पायाला सूज येते आणि पायाची कातळी हळूहळू काळी पडायला लागते आणि ती काळी पडलेली कातळी इतकी काळी होत जाते की मग ती डांबरासारखी काळी होते आणि ती फुटायला लागते आणि शेवटी पायात फोडे येतात. त्याला व्हेरिकोज अल्सर्स असं म्हणतात. तर हा आजार वयाप्रमाणे हळूहळू वाढत जातो आणि याला जर आपण लवकरात लवकर ट्रीट केलं तरच याच्यावर चांगला उपचार होऊ शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं ना की पायाचा आजार हा वाढत जाईल व्हेरिकोज व्हेन्समुळे, म्हणून याचा उपचार जर आपण लवकर केला तरच आपल्याला फायदा होतो. आता लवकर म्हणजे केव्हा? आपल्या चेहऱ्यावर जर डाग आले, चेहरा जर काळा पडला तर आपण कसे लवकर ट्रीटमेंट घेतो? इथं हृदयावर जर दुखायला लागलं तर कसं आपण लवकर जातो? तसंच जर पायावर डाग येत असतील तर त्याच्यावर खरंच आपण सावत्र व्यवहार करायचा का? नाही. म्हणून त्याला आपण कातळी काळी पडण्या अगोदरच जर आपण त्याची ट्रीटमेंट केली तर चांगलं नाही होणार का? आता व्हेरिकोज व्हेन्स म्हटलं तर दोन प्रकार असतात. एक तर त्याला आपण स्पायडर व्हेन्स म्हणू किंवा पूर्ण मोठा झालेला आजार. आता स्पायडर व्हेन्स म्हणजे ते जे छोटे छोटे दिसणारे जे जाळे असतात ना व्हेन्सचे, त्याला आम्ही स्पायडर व्हेन्स म्हणतो. ते कोणासाठी महत्वाचे असतात? ते यंग मुली किंवा यंग मुलं ज्यांना शॉर्ट्स घालायचे असतात आणि ते चांगलं दिसत नाही ना, तेव्हाच त्याला मी कॉस्मेटिक रिझनसाठी ट्रीट करायला सांगतो. तर जेव्हा त्या नसा फुगतात ना त्याला आम्ही व्हेरिकोज व्हेन्स डिसीज म्हणतो आणि डिसीज झालं की मग त्याच्यावर सगळं पायाचा प्रॉब्लेम सुरू राहणारच. अशा वेळेला जर आपण त्याची ट्रीटमेंट डिसीज झाल्याबरोबरच जर करायचा विचार केला तर ते सगळ्यात चांगलं असतं.